श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आजच्या अध्यायात आपण पाहणार आहोत. स्वामींनी एका सरदाराला पाहताच काय म्हटलं, याच्या पायात बेड्या ठोका. 3 वेळा त्यांनी एकच वाक्य उच्चारलं आणि काही दिवसातच हे खरं कसं ठरलं. भक्ती नसताना केलेला प्रयत्न कसे व्यर्थ ठरतात आणि संतांची वाणी कधीही खोटी ठरत नाही, हे कसं सिद्ध झालं. षष्टमे अध्यायात पुढे काय झालं बघण्यासाठी पूर्ण अध्याय पहा आणि प्रत्येक ओवीचा अर्थ भक्तिभावाने ऐका. प्रत्येक ओवीच्या मराठी अर्थ लगेच सांगणार आहे, शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित, तैसे स्वामी चरित्रमृत. स्वामी समर्थ वदतिती, म्हणजे जसं एखाद्या लहान मुलाला लिहायला शिकवताना पंडित त्यांचा हात धरून अक्षरे लिहवतात, तसे ते स्वामी चरित्र मी स्वतः लिहित नाही, स्वामी समर्थ माझ्याकडून ते बोलवून घेत आहे, अशी लेखाची नम्र भावना आहे. मी केवळ मतिमंद, केवी वर्णू चरित्र अगाध, परी माझा छंद स्वामी समर्थ पुरवितात. म्हणजे मी बुद्धीने कमी आहे, तुमचं अथांग चरित्र कसं वर्णन करू, पण माझ्या मनात जी इच्छा आहे तीही स्वामींच्या पूर्ण करतात. च्या वरप्रसादे करुणी मुडा होई शास्त्रज्ञा, त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. म्हणजे ज्यांच्या कृपेने अज्ञा ही व्यक्तीही विद्वान होतात, त्या समर्थांच्या चरणांनी वारंवार नमस्कार. कृपाळू होऊन समर्था वंदवावे आपुल्या चरित्रा, श्रवणे श्रोत्यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. म्हणजे हे समर्था, कृपाळू होऊन तुमचं चरित्र तुम्हीच माझ्या मुखातून बोलवावं, ते ऐकणाऱ्याच्या मनाला ब्रह्मानंद लाभो. सुरतरुची घेऊनी सुमने, त्यासीच अपावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्या पदी अर्पिले. म्हणजे जसं कल्पवृक्षाचं फूल त्यालाच अर्पण करतात, जसं हा ग्रंथ स्वामींच्या कृपेने तयार झाला आहे आणि त्यांच्या चरणी अर्पण आहे. मागील अध्यायाच्या अंती चोपाळाची विनंती स्वामी प्रती, कृपा करुणी मजवरती बडोद्या प्रती चालावे. मागील अध्यायाच्या शेवटी चोपाळाच्या स्वामींना विनंती करतो, माझ्यावर कृपा करून बडोद्याला चला. भाषण ऐसे करुणी समर्थ बोलली हसुनी, मल्हारावा वचनी म्हणी आम्हा विषयी भाव नसे. म्हणजे स्वामी हसून म्हणाले, मल्हारावाच्या मनात आमच्या विषयी खरी भक्ती नाही, म्हणून तयाच्या नगरात आम्हाला जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. म्हणजे त्यांच्या नगरात जाणं योग्य नाही, आम्हाला अक्कलकोट मध्येच राहायला आवडेल. ऐसे ऐकून वाणी चोपळा खिन्न झाला म्हणी, त्याने तत्वर येऊनी तात्यांप्रती सांगितले. म्हणजे हे ऐकून चोपळाचे मनाने खिन्न झाला आणि तात्यांना जाऊन सर्व सांगितले. ऐसा यज्ञ व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतवला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीला. म्हणजे तात्यांना वाटलं आपला प्रयत्न व्यर्थ गेला, आपण ज्या कामासाठी आलो ते सफल होणार नाही का, अशी चिंता त्यांच्या मनात निर्माण झाली. परिभावा यत्न करुनी ऐसा विचार केला म्हणी, मग काय केलं तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले. म्हणजे तात्यांनी मनाशी विचार केला, अजून प्रयत्न करून पाहूया. मग त्यांनी धार्मिक अनुष्ठान उपाय जप सुरू केले. म्हणजे स्वामी प्रसन्न होऊन म्हणून धार्मिक मार्गाने प्रयत्न सुरू केले. ऐसे नाना उपाय केले, परी ते सर्व व्यर्थ गेले, कार्य सिद्धीनं गेले, खिन्न झाले मुख त्यांचे. म्हणजे अनेक उपाय केले पण सर्व व्यर्थ गेले, कार्य सफल झालं नाही, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर निराशा आणि खिन्नता दिसू लागली. भक्ती नाही अंतरी दाबिक साधना ती करती, दयाचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होई. म्हणजे ज्यांच्या अंतरकरणात खरी भक्ती नाही पण बाहेरून दिखावा करतात, त्यांच्यावर स्वामी कसे प्रसन्न होतील. इथे स्वामी समर्थ यांच्या कृपेचा खरा मार्ग दाखवत आहेत. बाह्य नव्हे तर अंतरी शुद्ध भक्ती महत्वाची. दयाने मजविले डोळे आणि केले नाना सोंगे, भक्ती विना हटोयगे हटयोगे स्वामी कृपा न होवे. म्हणजे ढोंग आणि विविध सोंग करून हटयोगा सारख्या कठीण साधना करून ही स्वामी कृपा मिळत नाही. जर अंतकरणात प्रेम आणि श्रद्धा नसेल तर बाह्य साधनांचाही उपयोग होत नाही. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसले, गुरुचरित्र आरंभिले, स्वावयासी स्वामी कृपा. म्हणजे तात्यांनी मग 7 दिवसाचा सप्ताह बसवला आणि ब्राह्मणांकडून गुरुचरित्र पारायण सुरू केले. म्हणजे स्वामी प्रसन्न व्हावे ही त्यांची शेवटची धार्मिक आशा होती. हरिदयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्र चित्त, काही उपाय सुचेना. म्हणजे इतकं करूनही स्वामी त्यांच्या वाड्यात गेले नाही तर तात्यांचं मन अस्वस्थ झालं. आता काय करावं हे सुचेना. मल्हाररावण रूपाने पाठविले ज्या कार्याला करणे ते आपुले हातून होणे अशक्य असे वाटते. म्हणजे मल्हारराव राजाने ज्या कामासाठी पाठवले
ते आपल्या हातून होणार नाही असं तात्यांना वाटू लागलं. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजासी, आम्ही सकळ जणांशी तोंड केस दाखवावे. म्हणजे आता बडोद्याला जाऊन राजाला काय सांगायचं, लोकांना काय उत्तर द्यायचं अशी चिंता आणि लाज त्यांच्या मनात निर्माण झाली. याचा उपाय करून न होती स्वामी समर्थ प्रसन्न. आता एक युक्ती योजना न्यावे पळवून तयासी. म्हणजे सर्व उपाय करूनही स्वामी प्रसन्न झाले नाहीत, म्हणून आता एक युक्ती करून त्यांना पळवून नेऊन असा चुकीचा विचार मनात आला. ही त्यांची चूक ठरली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेणे तो मतिमंदी, म्हणून योजले कटयुक्ती परिजय सिद्धीले न जाय. म्हणजे स्वामी हे साक्षात ईश्वर रूप आहेत हे ज्याला समजलं नाही तो मंदबुद्धी आहे. त्यांनी कपटयुक्ती आखली पण ती कधीही यशस्वी झाली नाही, कारण ईश्वराला फसवणं अशक्य आहे. असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयी मेहनत घालून स्वामींशी तात्यासाहेब निघाले. म्हणजे एके दिवशी योग्य वेळ साधून तात्यासाहेबांनी स्वामींना मेहनत बसवले आणि निघाले. ही त्यांची गुप्त योजना होती. स्वामींना अक्कलकोटातून बाहेर नेण्याची कडबगावचा मार्ग धरला. अर्धमार्गी मेला आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. म्हणजे कटपगावाच्या मार्गाने ते निघाले, परंतु स्वामी अंतर्यामी होते. त्यांना सर्व गोष्टी कळाली. ईश्वर रूप संतापासून काही लपत नाही. मेन्यातून उतरले, मागून अक्कलकोट आले. ऐसे बहु वेळा घडले, हाही उपाय खुंटला. म्हणजे स्वामींनी मेन्यातून उतरले आणि पुन्हा अक्कलकोटला परत आले असं अनेक वेळा घडलं. त्यामुळे हा उपायही निष्फळ ठरला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिलो समर्थ, तेव्हा उपाय खुंटला. टेकिले हात तात्यांनी. म्हणजे नंतर स्वामी राजवाड्यात जाऊन राहिले. तात्यांचे सर्व उपाय संपले. त्यांनी हार मांडली. या प्रकारे यत्न केले, परी तुतुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमविले, द्रव्य वेचले व्यर्थीचे. म्हणजे अनेक प्रयत्न केले पण सर्व व्यर्थ गेले. वेळ आणि पैसा दोन्ही वाया गेले. भक्तीविना केलेले प्रयत्न निष्फळ ठरतात. मग अपयशाते घेऊन बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वैचणी, अन्य उपाय न होवे. म्हणजे अपयश स्वीकारून ते बडोद्याला परत गेले. इथे स्पष्ट सांगितले की स्वामी कृपा भक्ती शिवाय मिळत नाही. परी मल्हारराव नृपी प्रयत्न आरंभिती पुढती सर्वांतरी विचारती कोण जाते स्वामींकडे. म्हणजे मल्हारराव राजाने पुन्हा प्रयत्न सुरू केले. तो सर्वांना विचारू लागला कोण स्वामींकडे जाईल. तेवी मराठा उमराव नृपा कार्याची धरून हाव आपण पुढे झाला. तेव्हा एक मराठा उमराव सरदार का राजकार्याची इच्छा धरून पुढे आला. त्याने हे काम स्वीकारले. स्वामी करणे वस्त्रभूषणे धन आणि अमोल रत्ने देऊन त्याजवळील रूपे आज्ञा दिली जावयाचे. राजाने त्याला वस्त्रे दागिने धन आणि अमूल्य रत्ने दिले. स्वामींना अर्पण करून त्यांना बडोद्याला आणण्याची आज्ञा दिली. पण इथेही भक्तीपेक्षा लोभ मार्ग निवडला गेला. तो येऊन अक्कलकोटसी घेतली स्वामी समर्थांची भेट. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताट स्वामी पुढे ठेविते. म्हणजे तो उमराव अक्कलकोटला आला आणि स्वामींची भेट घेतली. त्याने सोन्याचे ताट, वस्त्रे आणि दागिने स्वामी समोर ठेवले. त्याला वाटले की दानाने स्वामी प्रसन्न होतील, पण संतांना भौतिक वस्तूची गरज नसे. ही पाहुणी समर्थाला तेव्हाही अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले. म्हणजे सुवर्ण ताट दागिने वस्त्रे पाहून स्वामींना क्रोध आला. यशवंताकडे पाहून त्यांनी क्रोध शब्द उच्चारले. अरे बेडी अनोनी सत्वर टोक याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोध बोलले. म्हणजे स्वामी म्हणाले यांच्या पायात बेड्या ठोका. हे त्यांनी तीनदा रागाने उच्चारले. ही फक्त रागाची भाषा नव्हती, ती भविष्यातील सत्याची वाणी होती. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भल्या मणी पळवणी तोंड पाणी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागले. म्हणजे स्वामींचा राग पाहून यशवंतराव घाबरला आणि त्यांच्या अंगावर भीती थरथर कापू लागली. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथे कार्यासी सोडोनी. म्हणजे काही दिवसांनी यशवंताला बडोद्याला तात्काळ परत येण्याची आज्ञा आली. त्याने अक्कलकोट मधील सर्व कार्य सोडले. साहेबाविषयी प्रयोग केला. मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्य माझी यशवंताला गुन्हेगार ही लेखी. म्हणजे मल्हारराव राजावर विषप्रयोग केल्याचा आरोप आला. त्या प्रकरणात यशवंतालाही गुन्हेगार ठरवलं गेलं. हातीपायी बेडी पडली. स्वामी वचनी प्रचिता आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. म्हणजे यशवंताच्या हातापायाला बेड्या पडल्या. स्वामींचे वचन खरे ठरले आणि अघटित लीला सर्वत्र प्रसरली होती. स्वामींची अकृपा जयावरी ज्यांचं कष्ट होते शरीरी कृपा होणी जयवरी तया सर्वानंद प्राप्त होय. म्हणजे
म्हणजे ज्यांच्यावर स्वामींची अवकृपा होते त्याला शारीरिक व मानसिक कष्ट सहन करावे लागतात, त्यांच्यावर कृपा होते त्याला सर्व प्रकारचा आनंद प्राप्त होतो. म्हणजे महासमर्था भक्त पालका अनादी सिद्धी जगन्नाथा निषेधिनी शंकर सखा विष्णूची या मणिवसे. म्हणजे स्वामी हे महासमर्थ भक्तांचे रक्षण करणारे अनादी सिद्धी आणि जगन्नायक आहेत. ते शंकराचे सखा आणि विष्णूच्या हृदयात वसणारे आहेत, म्हणजे हे साक्षात ईश्वर रूप आहेत. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा भक्ती परिसोत षष्टो अध्याय गोड हा. अशा प्रकारे अध्याय 6 समाप्त होतो. हा गोड अध्याय भक्तांनी नेहमी ऐकावा व मनन करावा. संपूर्ण ग्रंथ स्वामींच्या चरणी अर्पण आहे. भक्तांनो, स्वामींना धनाची गरज नाही, त्यांना हवी असते ती फक्त तरीची खरी भक्ती. ज्यांच्यावर कृपा त्याला आनंद आणि ज्यांच्यावर अकृपा त्याला कष्ट. म्हणूनच लक्षात ठेवा, स्वामींना फसवता येत नाही पण प्रेमाने जिंकता येतं. श्री स्वामी समर्थ.